तर मित्रांनो, आज आपल्याला परत एकदा रेफरन्स सर्कल मेथड याच पॉईंटला बघायचं आहे. थोडंसं व्यवस्थित आज मी डेरिव्हेशन्स जे तिच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेले आहेत ते काढून देईन. पण त्याच्या पहिले जरा मला तुमच्यासोबत दोन पॉईंटवरती बोलायचं आहे. तुमच्यापैकी मॅक्झिमम जणांचं असं म्हणणं आहे की सर या यूट्यूबपेक्षा ऑनलाईन म्हणजे झूम ॲपवर चालतं ना, बेसिकली झूमवरच घेतात सगळे ऑनलाईन लाईव्ह लेक्चर्स, तर त्याच्यावरती घ्या असं म्हणताय तुम्ही लोक. तर एक गोष्ट लक्षात घ्या, झूमवरती ते जे ऑनलाईन लेक्चर्स होत आहेत त्याच्यापेक्षा यूट्यूब मला चांगलं वाटतं, किंवा यूट्यूब हे त्याच्यापेक्षा बेस्ट आहे. तुम्ही ज्यावेळेस झूमवरनं ऑनलाईन लेक्चर्स अटेंड करता त्यावेळेस तुम्हाला त्या पर्टिक्युलर एका तासापुरताच कालावधी असतो ना लेक्चर्सला ऐकण्याचा किंवा प्रश्न विचारण्याचा. ठीक आहे, प्रश्न विचारण्याचा सुद्धा एका तासापुरताच असतो. इकडे तर तुमच्याकडे हे व्हिडिओ सेव्ह असतात ना, म्हणजे ॲटलिस्ट लॉकडाऊन संपेपर्यंत तरी मी हे सेव्हच ठेवणार आहे. वाटलंच तर त्याच्यानंतर मग मी डिलीट करेन. क्लिअर आहे की नाही? म्हणजे तुम्ही हे वारंवार बघू शकता, जे कळालं नाही ते वारंवार बघू शकता. राहिला प्रश्न क्वेश्चन विचारण्याचा, तर क्वेश्चन्स तर तुम्ही लोक मला असेही विचारत नव्हतात. इतक्या 6 महिन्याच्या या ट्युशनच्या कालावधीमध्ये आपल्या किती जणांनी क्वेश्चन्स विचारले आणि किती क्वेश्चन्स विचारले सांगा बरं तुम्ही. त्यामुळे मग ऑनलाईन लेक्चर्स त्या झूमवरनं घ्या सर आणि मग आम्हाला क्वेश्चन विचारता येतात, हा काही प्रकार नाही आहे तुमचा. तुम्हाला ते जरा बरं वाटतं की सगळेजण ऑनलाईन येतात. ठीक आहे, हे बेस्ट आहे. जरा व्यवस्थित एकदा तुम्ही कंपॅरिझन करा. ठीक आहे, मला वाटतं की यूट्यूब हे त्या झूमपेक्षा सिक्युअर पण आहे. ठीक आहे, मागे आज तक वरती एक न्यूज चालू होती, त्या झूम ॲपला घेऊनच होती ती खऱ्या अर्थात, की झूमवरनं ज्यावेळेस आपण चॅट करतो किंवा बोलतो किंवा ऑनलाईन लेक्चर अटेंड करतो तर आपला सगळाचा सगळा डाटा हा तिथे स्टोअर होतो म्हणा, किंवा हॅक पण केला जाऊ शकतो. म्हणजे आपले कॉल रेकॉर्डिंग, आपले व्हिडिओ जे इंटरनल मेमरीमध्ये असतात वगैरे वगैरे. अशी एक आज तक अशा चांगल्या न्यूजवरती एका मोठ्या न्यूज चॅनलवरती त्याची न्यूज होती झूम ॲपची. पर्टिक्युलर झूम ॲपला पकडून, म्हणजे बऱ्याचशा देशांमध्ये झूम ॲप हे बॅन सुद्धा आहे. त्यामुळे मला हे सेक्युअर पण वाटतं. शेवटी यूट्यूब म्हणजे गुगलची सिक्युरिटी येते ना त्याला, हे गुगलचं ॲप आहे त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा मोर सेक्युअर आहे. तसंही ऑनलाईनला तर काहीच सेक्युअर नसते, पण अशा छोट्या मोठ्या ॲपपेक्षा गुगल किंवा हे यूट्यूब मोर सेक्युअर आहे. त्यामुळं तुम्ही जरा लक्षात घ्या हे त्याच्यापेक्षा चांगलं आहे. आणि तरी सुद्धा तुम्हा लोकांचं म्हणणं असेल की नाही तसंच घ्या, तर मग आपण ते घ्यायला काही आपल्याला प्रॉब्लेम नाही आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुमच्यामध्ये थोडासा लेझीपणा जाणवतोय मला. ठीक आहे, लेझीनेस जाणवतोय. ठीक आहे, ॲव्हरेजमध्ये बोलतोय. काही जण अपवाद राहू शकतात की जे व्यवस्थित लेक्चर अटेंड करतायत. ठीक आहे, आता लॉकडाऊन आमच्याच वेळेस आलं सर, त्यानंतर आमच्याच वेळेस सिलेबसही चेंज झाला, आमच्याच बॅचला एवढं काय. ठीक आहे, तर खरंच तुमचं बॅड लक म्हणा, गुड लक म्हणा, तुमच्या बॅचच्या वेळेस खरंच ह्या सगळ्या गोष्टी यायला नको होत्या. पण आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. म्हणजे मला काय म्हणायचं आहे की तुमच्याच वेळेस नवीन सिलेबस पण आला, तुमच्याच वेळेस हे लॉकडाऊनची सिच्युएशन पण आली, पण आता तुमच्याकडं ह्या आली ना सिच्युएशन ती, आता तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत. कोणते 2 ऑप्शन आहेत की एक म्हणजे हे असं म्हणत राहायचं की आमच्याच वेळेस आलं, आमच्याच वेळेस आलं, आमच्याच वेळेस आलं, आणि टाइमपास करत राहायचा, लेझीनेस दाखवायचा. मग काय अभ्यास करायचा आहे, सिलेबस एक्झाम समोर जातील किंवा जे काय व्हायचं ते होईल तुमच्या त्या अकॅडमिक्स इयरचं या अशा सिच्युएशनमुळं. म्हणजे एक ऑप्शन हे आहे तुमच्याकडं. दुसरा ऑप्शन हे आहे की ते आली ना जर आता परिस्थिती आमच्यावरती, तर ती जी परिस्थिती माझ्यावरती आली त्याला मी सकारात्मक म्हणा किंवा त्याला मी फेस करेन. मला जसा माध्यम मिळेल, मी ज्या माध्यमातून मिळेल त्या माध्यमातून अभ्यास करेल. तुमच्याकडे 2 सिच्युएशन्स आहेत. एक याला पॉझिटिव्हली घेणं, एक याला निगेटिव्हली घेणं. निगेटिव्हली घ्याल तर मग तुमचं काय होईल हे सांगण्या इतपत आता मला ठीक आहे. आणि जर या सिच्युएशनला पॉझिटिव्ह म्हणून घ्याल तर मग तुमचं काय होईल हेही तुम्हाला गोष्टी समजू शकता. ठीक आहे, तर माझं म्हणणं एवढंच आहे की हा आता तुमच्यासाठी शांततेचा वेळ आहे. सगळेजण ठीक आहे असं म्हणत असतील की चला ठीक आहे आराम करूयात, झोपा काढूयात. ठीक, आणि या शांततेच्या वेळात जर का आम्ही असंच दुर्लक्ष करत राहिलो तर मग त्याचे परिणाम काय होतील हे सांगायलाही मला असं काही विशेष गरज वाटत नाही. ठीक आहे ना, ते एक वाक्य आहे फार छान की शांततेच्या काळात जास्त घाम गाळला तर युद्धाच्या काळात आम्हाला कमी रक्त सांडावं लागतं, असं एक फार चांगलं वाक्य आहे. तर या वाक्याला संपून मी आजचं हे जे काही लेक्चर आहे आपलं रेफरन्स सर्कल मेथड याला स्टार्ट करतोय. सांगायचं एवढंच होतं
की ज्या माध्यमातून तुम्हाला भेटतंय जेवढं जास्तीत जास्त अभ्यास करता येईल, जेवढा कम्प्लीट करता येईल तेवढा कम्प्लीट करा, काही बहाणेबाजी करू नका. ठीक आहे. चला मग आपण रेफरन्स सर्कल मेथड शिकवतो. रेफरन्स सर्कल मेथड मी तुम्हाला म्हटलं होतं की हे आपल्याला एक मेथड आहे किंवा एक टेक्निक आहे. कशाला अभ्यास करण्याची? लिनियर सिंपल हार्मोनिक मोशनला अभ्यास करण्याची. क्लिअर ना? हे तर क्लिअर झालं होतं मागच्या लेक्चरमध्ये. पण मागच्या लेक्चरला मी थोडंसं जास्तीतच किंवा असं जनरल पॉईंट ऑफ व्ह्यूनं बोलत गेलो. आता थोडंसं अजून व्यवस्थित बघूया. बघा मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला हे सांगितलं होतं की जर एखादा पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याचे जर का आम्ही प्रोजेक्शन घेतले, फॉर एक्झाम्पल मी या डायरेक्शन ना, ठीक आहे, म्हणजे या व्हर्टिकल सर्क्युलर, याला आता मी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन म्हणतोय आणि इथून बघितलं ऑब्झर्वेशन माझून इथून स्टार्ट आहे, तर आम्हाला काय लक्षात आहे, आणि पार्टिकल फॉर एक्झाम्पल आपला या डायरेक्शनला असा क्लॉकवाईज मूव्ह करतोय आणि इथं आहे. फॉर एक्झाम्पल पार्टिकल कुठे आहे? इथे आहे. म्हणजे t=0 ला पार्टिकलचं मोशन स्टार्ट होत असतं ना आपलं. ठीक आहे. t=0 ला मोशन स्टार्ट होतं, ऑब्झर्वेशन पण स्टार्ट होतं. मग या डायरेक्शनला ज्यावेळेस आम्ही बघितलं पार्टिकल इथून रोटेट होतोय सर्कलमध्ये, आम्हाला काय लक्षात आलं? ज्यावेळेस मी इथं बघितलं तर तो इथं होता, म्हणजे मीन पोझिशनला होता. त्याच्यानंतर पार्टिकल इथून इथं गेला ना, तर आम्हाला लक्षात आलं की इथं आहे तो. बरोबर आहे की नाही? म्हणजे तो एक्स्ट्रीमला गेला, नंतर असं करत एक्स्ट्रीमला गेला, जो जातच असतो. SHM मध्ये पार्टिकलचं मोशन आता वेगळं सांगण्याची गरज नाही. मीन पोझिशन पासून राईटला जातो, परत इथं येतो, परत लेफ्टला म्हणजे निगेटिव्हला जातो, परत मीन पोझिशनला येतो, असं होत असतं. ठीक आहे. मग मी म्हणतोय की इकडनं आपलं ऑब्झर्वेशन चालू आहे, पार्टिकल इथून मोशन करतोय आणि माझं त्याच्याकडे लक्ष किंवा मी त्याच्याकडे केव्हा ऑब्झर्व केलं? इथं असताना गेलं. मग इथं असताना मी जेव्हा ऑब्झर्व केलं, मला काय लक्षात आलं? तो मीन पोझिशनला आहे. मग तो करत इथे आला असेल, म्हणजे इथं आला असेल ना. ठीक आहे. म्हणजे त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केली सर? थीटा एवढी अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली. सर्क्युलर मोशनच्या भाषेमध्ये एवढा थीटा केला ना त्यांनी कव्हर. क्लिअर आहे की नाही? म्हणजे एवढा थीटा जर कव्हर केला, हे अँग्युलर डिस्प्लेसमेंट झाला सर्क्युलर मोशनच्या केसमध्ये. बरोबर आहे की नाही? बरं, मला जरा सांगा बरं, इथं किती थीटा क्रिएट केला त्यांनी? तर हे सांगता येत नाही बघा आपल्याला. बरं, याला इथं थीटा म्हणतात किंवा या थीटाला इथं अँग्युलर डिस्प्लेसमेंट म्हणतात. SHM मध्ये जो थीटा असतो त्याला फेज म्हणतात. हे आधीच्या लेक्चरमध्ये सांगितलं बघा मी, थोडंसं अवांतर होतं म्हणून मी परत एकदा घेतोय. आधीच्या लेक्चरमध्ये या थीटाला आपण फेज म्हटलं, फेज. तर इथला असा फेज तुम्हाला सांगता येत नाही किंवा सांगता येतच नाही ना, म्हणून तर UCM-ला SHM-च्या भाषेमध्ये शिकायचं आहे आपल्याला. बरं, मला एक सांगा की इथून करत तो इथं आला, परत इथं आला, तर इथं ना लक्षात येते नाही. परत मग तो इथं आला, तर याचा अर्थ तो इथून इथं आला, तर याचं जर प्रोजेक्शन आम्ही वर घेतलं तर बघा इथे येते. म्हणजे आता या एक्स्ट्रीम पासून तो परत निघाला मीन पोझिशनकडे, करत तो इथं आला म्हणजे मीन पोझिशनला आला की नाही? बघा आता इथून ते इथपर्यंत तुम्हाला जर मी विचारलं असतं किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट केली सर्क्युलर मोशनच्या भाषेमध्ये, या एक्स्ट्रीम पासून या एक्स्ट्रीम पर्यंत हा थीटा किती क्रिएट होतो हे जर मी तुम्हाला विचारलं असतं तर तुम्ही सांगितलं असतं 90 डिग्री. हे माहिती आहे ना आपल्याला सर्क्युलर भाषेच्या, सर्क्युलर मोशनच्या किंवा UCM-च्या लँग्वेजमध्ये. तर याचीच लँग्वेज आपल्याला याच्यासाठी यूज करायची ना. SHM मध्ये तर सांगणं पॉसिबल नाही आहे तसं डायरेक्टली. तर तुम्हाला कळालं असेल, जर तो इथून इथपर्यंत आला, या मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशन पर्यंत आला, तर त्याने फेज किती? फेज म्हणजे तेच जे SHM मध्ये UCM मध्ये आहे. ठीक आहे. फक्त फेजचा थोडासा अजून काही अर्थ आहे तो आपण ते एक पॉईंट आहे याच्या अंतरचा, फेज इन SHM आहेच पॉईंट आपल्याला, त्यात व्यवस्थित बघणार. पण इथं थोडासा संबंध येतो त्याचा. तर इथं आला म्हणजे किती अँगल क्रिएट केला, म्हणजे SHM-च्या भाषेमध्ये किती फेज केला, तर 90 डिग्रीज करायला पाहिजे ना. जर UCM मध्ये 90 डिग्री क्रिएट होतोय तर SHM मध्येही 90 डिग्रीज व्हायला पाहिजे. पण फेज काय करतं माहितीये का? पार्टिकलची डायरेक्शन पण सांगतं आपल्याला. डायरेक्शन ॲज वेल ॲज त्याची लोकेशन, हे दोन्ही गोष्टी सांगते फेज. म्हणजे बघा आता जर तुम्हाला मी म्हटलं असतं पार्टिकल इथे आहे, इथे उभा आहे, तर याचा फेज किती सांगा किंवा याने किती अँगल क्रिएट केला, तुम्ही म्हणलं असतं 0. पण नाही, तो इथून इथं आला ना, म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती झाली? अँग्युलर डिस्प्लेसमेंट 180 डिग्री झाली. म्हणजे इथं असणाऱ्या पार्टिकलकडे 180 डिग्री फेज पण राहू शकते ना. मग क्लिअर आहे की नाही? म्हणजे हे बरोबर आम्हाला लक्षात घ्यावं लागेल. याच्या लँग्वेजवरनं आम्हाला याच्या लँग्वेजवर कळलं. मी तुम्हाला जर आता म्हटलं पार्टिकल इथे उभा आहे आणि या डायरेक्शनला आहे, म्हणजे यात इथे उभा आहे मीन पोझिशनला आणि या डायरेक्शनला त्याचं तोंड आहे. ठीक आहे ना? त्याचं तोंड या इथं उभं राहून इकडच्या डायरेक्शनला आहे, तर तुम्हाला कळायला पाहिजे तो एक राऊंड मारून आलेला असला पाहिजे ना आमचं मोशन स्टार्ट झाल्यानंतर. म्हणजे त्याचा फेज किती झाला? 180 डिग्री.
क्लिअर आहे की नाही? मी जर तुम्हाला म्हटलं इथं पार्टिकल आहे आणि या साईडला त्याचं तोंड आहे, तर याचा अर्थ 0, म्हणजे तो इथं होता ना. तुम्हाला लक्षात येते का? इथून परत तो इथं गेला म्हणजे मग कुठे गेला? इथं गेला. असं करत करत या एक्स्ट्रीमला आला म्हणजे इथे आला. ठीक आहे, परत इथं आल्यानंतर आता इथे यावं लागेल त्याला, याचं प्रोजेक्शन वरती येईल. म्हणजे अशा पद्धतीनं आपण काय करतोय, बेसिकली युसीएम जो पार्टिकल करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन जो पार्टिकल करतोय त्याचे प्रोजेक्शन घेतोय. आपल्याला काय लक्षात येते? तो पार्टिकल तर मेन पोझिशनच्या अक्रॉस सिंपल हार्मोनिक मोशन करतोय. आणि लँग्वेज आपल्याला याची माहिती आहे बघा, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनला तर आपण अभ्यास केलेला आहे, म्हणून याच्या लँग्वेजला यूज करून याची लँग्वेज किंवा याला समजून घ्यायचं आपल्याला. कारण हे तर अवघड आहे ना. एसएचएम हे फार डिफिकल्ट आहे बघा. तुम्हाला त्याची लँग्वेज कळत नाही, तुम्हाला काय आम्हाला नाही कळत किंवा कुठल्या टेक्स्टबुक मध्ये तसं दिलेलं नाही. एसएचएम ला अभ्यास करायचा असेल तर ही रेफरन्स सर्कल मेथड वापरावीच लागते आणि ही बेस्ट आहे. म्हणजे याच्या मदतीने आपल्याला याचं सगळंच्या सगळं माहिती होते, म्हणून तुम्हाला जर दिली ना ती टेक्निक, म्हणून तर दिली ना. लक्षात येते का तुम्हाला? फक्त तुम्हाला व्यवस्थित कंपॅरिझन करता आलं पाहिजे. बघा, तो इथून इथपर्यंत आला, इथून ते इथपर्यंत आला म्हणजे डिस्प्लेसमेंट किती झालं? आर झालं की नाही? आर एवढं. इथून ते इथपर्यंत आला, डिस्प्लेसमेंट एवढं केलं ना त्यांनी. ठीक आहे, तर बरोबर एवढंच म्हणजे इथून इथपर्यंतचा एक्स्ट्रीम म्हणजे आर कशाने रिप्लेस झाला सर? या मीन पोझिशन पासून एक्स्ट्रीम पोझिशनला आपण एसएचएम मध्ये काय म्हणत असतो? अँप्लिट्यूड म्हणत असतो ना, ए. पण हेच अँप्लिट्यूड जर मी सर्कल वरती प्रोजेक्ट केला किंवा याच अँप्लिट्यूडची सावली, शॅडो प्रोजेक्शन म्हणजे शॅडो, याच अँप्लिट्यूडची शॅडो मी युसीएम वर घेतली तर आम्हाला ती रेडियस दिसते, किंवा रेडियसची शॅडो म्हणजेच प्रोजेक्शन एसएचएम मध्ये घेतलं तर ते अँप्लिट्यूड. पण तुम्हाला लक्षात येते का? हे एकमेकांचे सावल्या आहेत, हे एकमेकांचे प्रोजेक्शन्स आहेत. मग आर कशाने रिप्लेस झाला? अँप्लिट्यूडनं. थीटा कशाने रिप्लेस होतो? थीटा अँग्युलर डिस्प्लेसमेंट, थीटा फेजनं रिप्लेस होतो, फेजनं. ओमेगा कशाने रिप्लेस होतो? ओमेगा म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी. किती असते सर अँग्युलर व्हेलॉसिटी? किंवा अँग्युलर व्हेलॉसिटी जो पार्टिकल सर्क्युलर मोशन करतोय त्याच्याकडे राहते ना, गोल गोल फिरतोय म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे, गोल गोल फिरतोय म्हणजे अँग्युलर मोशन आहे, म्हणजे अँग्युलर व्हेलॉसिटी आहे. इथे पार्टिकल गोल गोल फिरतोय का? नाही, इथे पार्टिकल टू अँड फ्रो करतोय म्हणजे त्याच्याकडे फ्रिक्वेन्सी आहे. म्हणजे 2 सेकंद मध्ये त्यांनी किती चक्कर मारल्या टू अँड फ्रो मीन पोझिशनच्या अबाउट, किंवा एका सेकंदात तो मीन पोझिशनच्या अबाउट किती टू अँड फ्रो होतोय, म्हणजे ते अँग्युलर फ्रिक्वेन्सी. लक्षात येतं? मी म्हटलं तुम्हाला एका सेकंदात एक पार्टिकल आहे, तो 10 वेळेस टू अँड फ्रो करतो म्हणजे 1 सेकंदला 10 वेळेस टू अँड फ्रो होतोय म्हणजे त्याची फ्रिक्वेन्सी किती झाली? मग 10. मी म्हटलं तुम्हाला एका सेकंदात 5च वेळा टू अँड फ्रो जातो म्हणजे त्याची किती फ्रिक्वेन्सी झाली? ओमेगा किती झाला? 5. लक्षात येते का? तर हे थोडंसं इंट्रोडक्शन होतं, किंवा याला जरा असं समजून घ्या. आता आपल्याला चॅप्टर मध्ये जे दिलेलं आहे त्याला थोडंसं बघायचं आहे परत एकदा. बघा, आता चॅप्टर मध्ये काय दिलेलं आहे किंवा चॅप्टर वाल्यांचं काय म्हणणं आहे बघा. पार्टिकल मीन पोझिशन. मी ज्यावेळेस पार्टिकलकडं ऑब्झर्व केलं, ऑब्झर्व म्हणजे काय? माझं ज्यावेळेस ऑब्झर्वेशन ना, ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असं नाही होता ज्यावेळेस तुम्ही ऑब्झर्व केलं त्याच त्याचं मोशन स्टार्ट झालं असं नाही. पार्टिकल युसीएम करतोय, पार्टिकल आपला युसीएम करतोय, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन त्याचं चालू आहे म्हणजे त्याचं एसएचएम पण चालू आहे. पण मी ज्यावेळेस त्या पार्टिकल वरती नजर टाकली त्याला आपण t=0 ची कंडिशन म्हणत असतो. क्लिअर आहे ना? t=0 चा अर्थ काय होते? आमचं ऑब्झर्वेशन तिथून स्टार्ट झालं. तर मी आता असं कन्सिडर करतोय आणि हे ऑब्झर्वेशन स्टार्ट होणं पण 2 प्रकारचं असू शकते. त्यातला पहिला प्रकार आपण बघतोय तो मीन पोझिशन पासून बघूया, स्टँडर्ड. मग आता बघा, मला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेस मी याच्यावरती नजर टाकली या मोशन वरती तर मला असं लक्षात आलं की t=0 ला इथून t=0 इथून मोशन स्टार्ट झालं. क्लिअर आहे? तर मी याला प्रोजेक्ट केलं याच्यावरती स्ट्रेट लाईनवर, तर तो पार्टिकल t=0 इथून स्टार्ट झाला. क्लिअर आहे की नाही सर? इथून स्टार्ट झाला. ठीक आहे. मग आता असं करत करत तो आपण असं म्हणूया की इथून इथपर्यंत आला. मोशन अशा पद्धतीने चालू आहे ना, क्लॉकवाईज. तर इथून इथपर्यंत आला तर त्याचं प्रोजेक्शन मी इथं घेतलं. बरोबर आहे की नाही? यांनी अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती केली? थीटा एवढी केली. ठीक आहे. यांनी डिस्प्लेसमेंट इथे याच डिस्प्लेसमेंटला मी वरती प्रोजेक्ट केलं तर त्यांनी एक्स एवढं डिस्प्लेसमेंट केलं ना, मीन पोझिशन पासून इथे गेला म्हणजे एक्स एवढं डिस्प्लेसमेंट केलं, त्याला खाली प्रोजेक्ट केलं तर हा पण एक्सच झाला ना. बघा, तीच रेष खाली ओढली ना मी. जर 2 अशा लाईन्स असतील त्यांना मी एक्झॅक्ट खाली ओढतोय तर ते डिस्टन्स तर सारखं राहायला पाहिजे ना. ठीक आहे. याला याला प्रोजेक्शन पण म्हणतात किंवा याला पॅरलल शिफ्टिंग ऑफ वेक्टर पण म्हणतात. डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. क्लिअर आहे का? म्हणजे हे एक्स आहे इथं, तर पार्टिकल इथून इथपर्यंत एक्स आला म्हणजे या एक्सला आपण युसीएमच्या फॉर्म मध्ये इथून इथपर्यंत एक्स केलं असं म्हणू शकतो.
मग आता या x ची आपल्याला किंमत काढता येते का सर? तर काढता येते. कशी काढता येते? कशी काढता येते? तर या ट्रायंगल मध्ये, म्हणजे या वाल्या ट्रायंगल मध्ये म्हणतोय आम्ही, या वाल्या ट्रायंगल मध्ये म्हणतोय तुम्ही ना साइन ऑफ थिटा घ्या बरं. साइन थिटा काय होईल? साइन ऑफ थिटा इज इक्वल टू, ठीक आहे, हा x झाला, साइन थिटा इज इक्वल टू x डिवाइडेड बाय हायपोटेनस. तर हायपोटेनस इथं किती आहे? r आहे, रेडियस. तर रेडियसला आपण एम्प्लिट्यूड म्हणत असतो. क्लिअर आहे की नाही? म्हणजे मी x बाय r, x बाय हायपोटेनस म्हणजे r किंवा r म्हणजे a. तर याच्यावर x किती येतो बघा बरं, a sin ओमेगा, सॉरी a sin थीटा. बरं मी थीटाला ओमेगा टी लिहू शकतो की नाही सर? लिहू शकतो ना. हा तर सर्क्युलर मोशन मधला फॉर्म्युलाच आहे. अँग्युलर वेलोसिटी इज इक्वल टू थीटा बाय टी, देअरफॉर थीटा इज इक्वल टू ओमेगा टी. ठीक आहे, ही लिहिण्याची गरज नाही, हे माहिती आहे तुम्हाला आता. ठीक आहे, ही लिहिण्याची गरज नाही. मग हे याच्यामध्ये मी टाकू शकतो की नाही? टाकू शकतो. देअरफॉर x इज इक्वल टू काय मिळेल मला? a sin ओमेगा टी. क्लिअर आहे का? बोला आता. ठीक आहे, हे क्लिअर आहे का इक्वेशन? बोला आता. इथं प्लस फाय हे दिसणार नाही तुम्हाला. आपण डिस्प्लेसमेंटचं इक्वेशन एसएचएम मधलं काढलं ना, आपण 3 इक्वेशन्स काढलेत बघा. जो पार्टिकल लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन करतोय त्याचं डिस्प्लेसमेंट, त्याची वेलॉसिटी, त्याचे ऍक्सेलरेशन, असे 3 इक्वेशन काढले. तर त्यातलं डिस्प्लेसमेंटचं सगळ्यात शेवटचं होतं, ते हे काढलं ना आपण. तर याच्यामध्ये तुम्हाला प्लस फाय दिसणार नाही. साइन ऑफ ओमेगा टी प्लस फाय हे दिसणार नाही तुम्हाला. तर ते प्लस फाय इथे 0 आहे. ते दुसऱ्या केसमध्ये येईल तुम्हाला लक्षात. म्हणजे ज्यावेळेस पार्टिकलचं मोशन आपण इथून स्टार्ट न करता कुठून तरी इथून स्टार्ट करेल ना, त्यावेळेस तुम्हाला प्लस फाय दिसेल. इथे नाहीये असं नाही, इथं त्याची व्हॅल्यू 0 आहे, कारण मीन पोझिशन पासून स्टार्ट झाला. त्या फेजला, त्या फायला ना इनिशियल फेज म्हणतात. ठीक आहे, त्या फाय, इथं जो फाय असतो त्याला इनिशियल फेज असं म्हणत असतात. म्हणजे इनिशियली पार्टिकल कुठे होता? तर तो 0 वर होता की नाही? याला तर 0 वर होता म्हणता येईल ना, कारण हा आपला रेफरन्स असतो. रेफरन्स पासून सगळ्या गोष्टी मोजायच्या असतात. डिस्प्लेसमेंट, फेज, सगळ्या गोष्टी कुठून मोजतो आपण? इथून मोजतो ना. मग रेफरन्स पासून अँगल किती तयार झाला या पर्टिक्युलर सिच्युएशनला? 0. म्हणून हा फाय इथे 0 आहे, म्हणून तो इथे मी लिहिला नाहीये किंवा आला नाहीये तो. आणि ज्यावेळेस मी फाय काहीतरी कन्सिडर करेल त्यावेळेस तो इथे येईल. ते नेक्स्ट सिच्युएशन आहे, मी सांगेल त्याला व्यवस्थित. बरं, हे लक्षात आलं का तुम्हाला? बरं, आता बघा अजून एक काय लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. मी जर तुम्हाला म्हटलं पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि त्याने अँग्युलर डिस्प्लेसमेंट 30 डिग्री केली. पार्टिकल युनिफॉर्म सर्क्युलर मोशन करतोय आणि त्यांनी इथून किती डिग्रीवरती गेला? म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती? 30 डिग्री. मी या थीटाला 30 डिग्री कन्सिडर करतोय, तर तो इथे येईल. लेट अस कन्सिडर ना, दिस इज अँगल थीटा विच इज 30 डिग्री. मग 30 डिग्री आहे तर तो इथे आहे ना. मी तुम्हाला म्हटलं 30 डिग्रीला तो एसएचएम करताना नेमका कुठं आहे? या इथून इकडे चालला म्हणजे एक्स्ट्रीमला कोणत्या चालला? पॉझिटिव्ह चालला. पण या कुठं आहे तो नेमका? ठीक आहे ना, प्लॉट वगैरे केलं नाही आपण. हे इथून या लाईनवरती नेमका कुठं आहे? तर तुम्हाला लक्षात येईल हा थीटा म्हणजे इथला थीटा आहे. मग इथं साइन ऑफ 30 टाकसाल तुम्ही. मग साइन 30 टाकसाल तर तो किती असतो? हाफ असतो. साइन 30 ची व्हॅल्यू हाफ असते ना. ठीक आहे, साइन 30 इज 1/2. मग 1/2 साइन 30, तर याचा अर्थ याच्या ठिकाणी साइनच्या ठिकाणी किती व्हॅल्यू? किती व्हॅल्यू येते या इक्वेशन मध्ये? 1/2 येते. मग 1/2 इंटू ए म्हणजे a/2. a/2 इज इक्वल टू x ना, किंवा x इज इक्वल टू 1/2 आलं. तुम्हाला लक्षात येते बघा, ज्यावेळेस मी थीटा 30 डिग्री म्हणलं, या इक्वेशन मध्ये तुम्ही 30 डिग्री व्हॅल्यू टाकली, तुम्हाला x ची व्हॅल्यू किती आली? a/2. a/2 चा अर्थ काय सर? की जे मॅक्झिमम एक्स्ट्रीम आहे, मीन पोझिशन पासून जी एक्स्ट्रीम आहे ती a असते टोटल. r ला रिप्लेस केलं a न, तर त्या एक्स्ट्रीमच्या अर्ध्यात गेलेला आहे तो. कळालं की नाही बघा आता? म्हणजे आता तुम्हाला लक्षात येत आहे की युसीएमच्या लँग्वेजमध्ये आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो एसएचएमच्या. मी तुम्हाला म्हटलं युसीएम म्हणजे सर्क्युलर मोशन करताना ना पार्टिकलची अँग्युलर डिस्प्लेसमेंट 90 डिग्री आहे, 90 डिग्री. तर तो पार्टिकल एसएचएम मध्ये कुठे आहे? ठीक आहे, तर पार्टिकलची अँग्युलर डिस्प्लेसमेंट 90 म्हणजे इथे. तुम्ही इथे 90 डिग्री व्हॅल्यू टाकली. साइन 91, साइन 91 ते एक्स ची व्हॅल्यू किती आली? a. म्हणजे इथून एक्स्ट्रीमला आहे तो. 30 डिग्री असताना हाफला आहे, म्हणजे या दोघांच्या इथून मीन पोझिशन आणि एक्स्ट्रीम पोझिशनच्या बरोबर मिडलला आहे 30 डिग्री अँग्युलर डिस्प्लेसमेंट असताना. बरं, हे फक्त साइन 90 आणि 30 बद्दल नाही, कोणत्याही अँगलला काम करते ही सिच्युएशन किंवा ही पर्टिक्युलर टेक्निक. असंच वेलॉसिटी, असंच ऍक्सेलरेशन पण. मी अजून एक एक्झाम्पल घेतलं.
घेतोय, मी तुम्हाला म्हणतोय की पार्टिकल अँग्युलर डिस्प्लेसमेंट 180 डिग्री केलं, 180 डिग्री म्हणजे पार्टिकल इथून इथपर्यंत आला ना, म्हणजे याचं प्रोजेक्शन इथे येईल. बरं साइन 180 ना, साइन 180 किती असते? साइन 180 0 असते, म्हणजे पार्टिकल साइन 180 0 इंटू ए 0 एक्स इज इक्वल टू 0, म्हणजे पार्टिकल कुठे आहे? एक्स इज इक्वल टू 0 ला इथेच आहे, पण इथे आहे, पण इकडच्या डायरेक्शनला आहे. 180 इथं आहे, म्हणजे इथं 180 आला इकडच्या डायरेक्शनला ना, लक्षात येते की नाही? SHM करताना पार्टिकल इथून जर इथपर्यंत आला, तर त्याचं डिस्प्लेसमेंट 0च होणार आहे. जेवढं इकडे गेला तेवढं इकडं परत आला ना वापस, तर कॅन्सल. डिस्टन्स किती कव्हर केलं त्यांनी? तर इथून इथपर्यंत ए, इथून इथपर्यंत ए, 2a हे झालं डिस्टन्स, पण डिस्प्लेसमेंट तर 0 झाली. बरं आता परत एकदा मी तुम्हाला म्हटलं की जो पार्टिकल UCM करतोय त्यांनी ना अँग्युलर डिस्प्लेसमेंट 270 डिग्री म्हणजे 90, 180, 270 इथे आला, तर तो कुठं आहे SHM मध्ये? तर तुम्ही म्हणाल साइन ऑफ 270 -1, साइन 270 -1 म्हणजे काय? -1 इंटू ए -1, तर -a साइन 270 -1 इंटू ए -a, x इज इक्वल टू -a म्हणजे कुठे आहे? -a ला इथे. अगेन हे तर एच आहे, म्हणजे या डायरेक्शन 270 ला पार्टिकल SHM करताना कुठे आहे? तर इथे आहे, आणि डायरेक्शन कुठे आहे त्याची? इकडे. क्लिअर आहे ना? बघा म्हणजे UCMच्या लँग्वेज मध्ये आपण SHM ला अभ्यास करू शकतो. हे काय झालं? हे झालं प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट. या इक्वेशनला जर मी अगेन डिफरन्शिएट केलं म्हणजे dxy dt ची व्हॅल्यू काढली तर किती येतं? ते a ओमेगा कॉस ऑफ ओमेगा टी, बरोबर आहे की नाही? ही झाली v ची व्हॅल्यू. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण तुम्ही तसंच करून बघू शकता. ठीक आहे, यामध्ये सुद्धा तुम्ही तसंच करून बघू शकता. ठीक, मी जर तुम्हाला म्हटलं अँगल कॉस ऑफ ओमेगा टी, म्हणजे हा अँगल आहे की नाही? अँगल असतो ना तो. मी म्हटलं तुम्हाला की हा अँगल 90 डिग्री आहे, 90 डिग्री म्हणजे पार्टिकल कुठून आला, कुठे आहे? नेमका इथून इथपर्यंत आहे ना, तर इथे वेलॉसिटी किती आहे पार्टिकलची? तर आपण म्हटलं मॅक्झिमम असते ती वेलॉसिटी पार्टिकलची एक्स्ट्रीमला, सॉरी वेलॉसिटी पार्टिकलची मॅक्झिममला 0 असते. मग कॉस ऑफ 90 0 म्हणजे 0 इंटू ए ओमेगा 0 v इज इक्वल टू 0. बघा 0 येते, सगळ्या व्हॅल्यू मिळतात तशाच. क्लिअर आहे की नाही? तुम्ही कोणत्याही अँगलला करून बघा, वेलॉसिटी पण मिळते आम्हाला. म्हणजे हे इक्वेशन्स महत्वाचे आहेत सर. याच्या आधी वेलॉसिटीचे, ऍक्सेलरेशनचे आणि डिस्प्लेसमेंटचे इक्वेशन्स आले होते, ते डिस्प्लेसमेंटच्या फॉर्म मधले होते. याच्यानंतर आता आपण जे इक्वेशन्स काढतोय हे कोणत्या? हे सुद्धा डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी, ऍक्सेलरेशनचे इक्वेशन आहे, पण टाइम टीच्या फॉर्म मधले आहेत. मग ते तुम्हाला लिहून घ्यावं लागेल व्यवस्थित. ठीक आहे, इथे काय येईल सर? डेरिव्हेटिव्हचा -a ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी. क्लिअर आहे का? बघा हे झालं वेलॉसिटीचं इक्वेशन, हे झालं ऍक्सेलरेशनचं इक्वेशन, हे झालं प्रोजेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट, प्रोजेक्शन ऑफ वेलॉसिटी, प्रोजेक्शन ऑफ ऍक्सेलरेशन. एका हेडिंग नंतर तुम्ही असं हेडिंग 3 टाकून लिहून घेऊ शकता. असंच एवढंच आहे. क्लिअर का? ठीक आहे, बघा अजून मी याच्यामध्ये थोडंसं ना असं अशा पद्धतीनं एक्सप्लेन करू शकतो तुम्हाला, जर हे आलं नसेल, अजूनही कळालं नसेल तर, की जर तुम्ही जर म्हटलात मला की सर हे ए ओमेगा, तर मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर, हे ऍक्सेलरेशन मायनस ऑफ ए ओमेगा स्क्वेअर साइन ऑफ ओमेगा टी, हे तर SHM मधलं इक्वेशन आहे. आणि UCM मध्ये ऍक्सेलरेशन किती असते सर? -r ओमेगा स्क्वेअर असते, बरोबर आहे की नाही? एवढं असतं ना. तर तुम्ही बघा याला r ला आपण SHM मध्ये काय म्हणत असतो? a ओमेगा स्क्वेअर, बरोबर आहे की नाही? असं होईल ना SHM मध्ये. आणि ते साइन ऑफ ओमेगा टी का बरं आलं? बिकॉज SHM इज द हार्मोनिक फंक्शन, किंवा सॉरी हार्मोनिक मोशन. SHM काय सर? हार्मोनिक मोशन आहे ना. मी हार्मोनिकचा अर्थ आधीच्या लेक्चर्स मध्ये क्लिअर केलेला आहे. हे हार्मोनिक मोशन आहे. हार्मोनिक म्हणजे साइन आणि कॉस व्हेरिएबल मध्ये, कॉस आणि साइन हेच हार्मोनिक फंक्शन आहे, टॅन नाही आहे. हे मी क्लिअर केलं आधीच्या 1, 2, 3 लेक्चर मध्ये काहीतरी. ठीक आहे, म्हणून याच्यात साइन कॉस येत आहे. ठीक, मला वाटतं हे क्लिअर झालं पाहिजे. तुम्हाला जर हे ऍक्सेलरेशन, हे ऍक्सेलरेशन कसं काय सारखं अजून याच्यामध्ये सांगा. जर तुम्ही असं म्हणत असाल तर तेही सांगू शकतो आपण. ठीक आहे, कशा पद्धतीने सांगू शकतो? ठीक आहे, तर याला जर का मी खाली असं प्रोजेक्ट केलं, ठीक आहे ना, याला जर का मी असं खाली प्रोजेक्ट केलं, ठीक, तर हा वाला अँगल किती येईल हो सर? थीटा येईल ना, बरोबर आहे की नाही? थीटा येईल ना. ठीक, किंवा
ठीक आहे, याला जरा ना मी क्लासमध्येच एक्सप्लेन करतो. हे इथं अजून फार किचकट होऊन जाईल. हे दिसतंय का तुम्हाला? थिटा दिसत नाहीये ना. ठीक, इथं 3-4 अँगल फॉर्म होत आहेत. या एका पॉइंटला काय म्हणतोय मी, 3-4 अँगल फॉर्म करावे लागतील. आता हा अँगल तुम्हाला लक्षात येत असेल, हा थिटा अल्टरनेट अँगल, पण अजून हा पण काढता येईल, हा पण काढता येईल. आणि त्याच्यानंतर हे प्रूव्ह होईल की हा जो a इज इक्वल टू मायनस ऑफ आर ओमेगा स्क्वेअर आहे, हा बरोबर साइन आणि कॉसच्या याच्यामध्ये जर याला रिझॉल्व्ह केला आपण तर तो असा येतो. म्हणजे मला थोडक्यात काय म्हणायचं, आता स्ट्रिक्टली लक्षात ठेवा, UCM ची लँग्वेज SHM चा अभ्यास, UCM ची लँग्वेज SHM चा अभ्यास, UCM ची लँग्वेज SHM चा अभ्यास, हे याच्यामध्ये आपल्याला करायचं आहे. आता हा पॉइंट इथे फिनिश झाला. थँक्यू व्हेरी मच. याला व्यवस्थित नोट डाऊन करा आणि अभ्यास व्यवस्थित रेग्युलर करा, ज्या दिवशीचा त्याच दिवशीच.